अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयावर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. शापामुळे जणू शिळात झालेली अहल्या रामांच्या पदस्पर्शाने मुक्त झाली. तसंच श्रीराम त्यांच्या भक्तांना नेहमीच मदत करतात, असा साधा अर्थ आहे या श्लोकाचा. या श्लोकात सांगितलेली अहल्या म्हणजे गौतम ऋषींची पत्नी. ही अहल्या अतिशय सुंदर होती, पतिव्रताही होती ती, म्हणजे तिची वागणूक चांगली होती. पण ही सुंदर अहल्या आपल्याला मिळावी अशी इंद्राच्या मनात इच्छा निर्माण झाली. खरं तर इंद्रदेवांची ही इच्छा वाईटच होती, पण आपण हे काय करतोय याचे भान न राहिल्याने इंद्राने गौतम ऋषींचेच रूप घेतले आणि गौतम ऋषी नदीवर स्नानाला गेल्याचे निमित्त करून त्यांच्याच आश्रमात दाखल झाले. पतीच परत आले असे समजून अहल्येने त्यांची सेवा केली. इतक्यात खरे गौतम ऋषी आश्रमात आलेले पाहून अहल्या चक्रावूनच गेली. इंद्रही घाईघाईने पळून जाऊ लागला. या प्रकाराने गौतम ऋषी संतापले. त्यांनी इंद्राला तुझी सगळी शक्ती निघून जाईल असा शाप दिला. माझी काहीच चूक नाही, मला शिक्षा देऊ नका, ही अहल्येची विनंतीही त्यांनी धुडकावून लावली आणि तू शिळा होऊन पडशील असा गौतमांनी अहल्येला शाप दिला. अहल्येने आता उशाप तरी मिळावा अशी विनवणी केली असता गौतम तिला म्हणाले, भगवान श्रीविष्णूंच्या रामावतारात श्रीरामांच्या पदस्पर्शाने तू मुक्त होशील. अहल्या खरेच शिळा होऊन पडली. पुढे विश्वामित्रांच्या सांगण्यावरून रामाने शिळेला पाय लावताच अहल्या पहिल्यासारखी झाली. अहल्येच्या या गोष्टीचा दुसराही अर्थ सांगता येईल. हल म्हणजे नांगर. अनेक वर्षे नांगरलीच न गेलेली जमीन ती अहल्या. नांगरली न गेल्याने ती नापीकच राहिली. परंतु आता श्रीरामांच्या तेथील वास्तव्याने ती जमीन सुजलाम सुफलाम झाली. असे हे श्रीराम. त्यांचे गुणवर्णन करणे खरं तर अवघड आहे, परंतु सत्यवचन, कायम खरं बोलणे, सर्वांशी नम्रपणे वागणे हे त्यांचे गुण आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर घरी सगळ्यांना आनंद होईल, तसाच श्रीरामांनाही होईल. जय जय रघुवीर समर्थ.